नमस्कार, मी अमृता माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आपण आज बनवणार आहोत पास्ता. आज आहे संडे. आज पण उठायला आम्हाला वेळ झाला नेहमीप्रमाणे. तर सगळं पटापट आता मी आवरून घेतलंय. आता आपण पास्ता बनवणार आहोत. अजून पुढचा काही विचार केलेला नाही. पुढे ब्लॉगमध्ये काय आम्ही ठरवू आणि मग तसं सांगू. गेम्स तर आज असतीलच मुलांच्या सोबत. तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ बघून लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. अजून आत्ताच मी चॅनल चालू केलं आहे, त्यामुळे व्हिडिओ कसे टाकायचे काय मी अजून शिकतेय. तर तुमच्याकडे काय आयडियाज वगैरे असतील, तुम्हाला कसले व्हिडिओ बघायचे असतील आमच्या चॅनलवरती, तर तसं मला सांगा. आम्ही विचार करू. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. चला, तर आपण पास्ता आज कसा बनवायचा ते बघणार आहोत. मी सिंपल स्टेपमध्येच बनवते प्रत्येक गोष्ट, जास्त काही हे करत बसत नाही. तर ह्याच्यामध्ये कसं भाज्या जातात, त्यामुळे मुलं खातात. सॉस वगैरे असतंच अनहेल्दी, पण त्याच्यासोबत व्हेजिटेबल पण असतात. आणि आता मुलं तुम्हाला माहिती आहेत भाज्या अजिबात खात नाही, त्यामुळे मी अशा प्रकारे त्यांच्या पोटात भाज्या कशा जातील हे बघत असते. तर मी इथे मी नाही, माझ्या मिस्टरांनी इथे कांदा, शिमला मिरची चॉप करून घेतला आहे. हा हे आहे चॉपर आहे, हा वेगळा आहे. माझ्याकडे तो असा खेचायचा पण होता, पण तो खराब झाला. मग माझे ते 2-3 खराब झाले, म्हणून आम्ही हा नवीन मागवलाय. तुम्हाला जर हवा असेल तर मला सांगा. हा ऑनलाईन मागवलाय आम्ही. हा असं असतो आणि हे असं लॉक करायचं असतं आणि हे असं फक्त असं प्रेस करायचं असतं. खूप छान कट होतात भाज्या. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, खूप बारीक मस्त. बिर्याणीसाठी कांदा वगैरे मी ह्याच्यातच कट करते. खूप छान आहे. आणि सँडविचसाठी पण मी भाज्या ह्याच्यातच कट करते, जेणेकरून भाज्या खूप बारीक बारीक कट होतात आणि मुलांना समजत पण नाही की ते सँडविचमध्ये किंवा पास्त्यामध्ये भाज्या आहेत. ठीक आहे, तर हे आपण शिमला मिरची आणि कांदा घेतला आहे. आणि हे गाजर मी ह्याच्यातच कट करते, पण मिस्टरांनी असं हाताने कट केलंय. हे असं असं राहतं, मग हे खात नाहीत मुलं. चला ठीक आहे. आपण पास्ता शिजवून निथळून घेतला आहे आणि निथळताना त्यातलं जो पाणी असतं ना ते थोडं काढून ठेवायचं बाजूला. नंतर जर सुका झाला पास्ता तर तेच पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं. इथे मी चीज क्यूब 2 घेतले आहेत. हे मिओनीज आहे, माझं संपलं होतं म्हणून हे आम्ही आता आणले. तर हे एक पॅकेट मी घालणार आहे. हा मॅगी मॅजिक मसाला आहे. पास्ता मसाला आणि मॅजिक मसाला मला वाटतं जवळजवळ सेमच असतं, म्हणून माझ्याकडे हा अवेलेबल होता तर मी हाच घालते. ह्यानी पण टेस्ट खूप छान येते. आणि बाकीचे सॉसेस मी घालते थोडे थोडे, जास्त नाही, थोडं थोडं घालायचं टेस्टसाठी. तर इथे माझ्याकडे ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस आहे. रेड चिली पण आहे, मी काढलेला नाही, तो पण मी घालणार आहे. ठीक आहे, तर आता मी इथे भांडं गरम करत ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालायचं आणि सगळ्या भाज्या परतायच्या. गरम करत ठेवलं होतं. आता तेल गरम झाल्यानंतर सगळ्या भाज्या ज्या आपण बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या भांड्यामध्ये घालायच्या आणि छान परतून घ्यायचं. भाज्या सॉफ्ट होईपर्यंत परतायचं. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे भाज्या लगेच शिजतात. जास्त पण शिजवायच्या नाही आहेत आपल्याला, फक्त थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता इथे असं झालं, नजर हटी दुर्घटना घटी. मला मिस्टर काहीतरी सांगत होते, तोवरपर्यंत थोडीशी भाजी माझी खाली लागली, पण ठीक आहे, मी लगेचच बघितलं, माझ्या लक्षात आलं लगेचच. तर असं कधीतरीच होतं, क्वचितच होतं. तर ठीक आहे, एवढं काही बिघडलं नाही. बर्न फ्लेवर आला म्हणायचा पास्त्याला. तर मी इथे थोडंसं मीठ घातलं आहे आणि आता आपण सगळे सॉसेस पण घालणार आहोत. थोडे थोडे मी घातलेत. सोया सॉस, रेड चिली सॉस आणि ग्रीन सॉस, आणि टोमॅटो सॉस पण थोडासा नंतर मी घातला आहे पास्तावरतीच. तर आता हे सॉसेस खाली लागायला नकोत. आणि हां, गरम मसाला पण घातला आहे आपण इथे. तर हे लगेचच जळतात म्हणजे, म्हणून मग थोडंसं पाणी घालायचं. आणि पास्ता हा सुका सुकाच होतो, तुम्ही कितीही पाणी घाला. आणि जास्त पाणी घातलं तर ते असं म्हणजे पाणी पाणी वेगळं आणि पास्ता वेगळा असं होतं. त्यामुळे पाणी आपण म्हणजे कन्सिस्टन्सी अशी बघूनच मी ॲड करत असते. बघा, आता एवढं पाणी घातलं तरी पण तो सुका सुकाच वाटतं आहे मला. तर आता आपण हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आणि ह्याच्यावरतीच मी आता मॅगी मॅजिक मसाल्याचे 2 पॅकेट जे आपण घेतले होते ते फोडून घातले आहेत. आता छान मिक्स करून घ्यायचं.
आणि ह्याच्यामध्ये मी ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स पण टाकले आहे. चीज पण टाकू शकतो आपण, क्यूब किंवा स्लाईस काही तुम्ही टाकू शकता. तसंच टोमॅटो केचप मी आता इथे टाकत आहे. माझं संपलं होतं, पूर्ण लास्ट आलं होतं, थोडंसंच होतं तर मी तेवढंच टाकलं आणि थोडंसं त्या पॅकेटमध्ये पाणी घालून थोडंसं हलवून ते पाणी टाकलं मी ह्याच्यामध्ये. तसं पण आपल्याला पाणी टाकायचंच होतं थोडंसं, मग मी अशी आयडिया केली. तर तुम्ही पण असं करता का नक्की सांगा मला कमेंटमध्ये. हे प्रत्येक गृहिणी हे करते, मी तर करते. ठीक आहे, तर मग आपण आता इथे चीज किसून घातलं आहे पास्त्यामध्ये. चीज 2 क्यूब घातले आहेत मी किसून. आणि हे छान आता हलवून घ्यायचं, म्हणजे ते चीज थोडं मेल्ट होतं आणि पास्त्याला पूर्ण सगळीकडे असं लागतं ते. खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की करून बघा. पास्ता खूप सिम्पल असतो आणि काही मैत्रिणी माझ्या करत पण असतील, तर तुम्ही कशा करता ते पण मला सांगा. कमेंटमध्ये नक्की सांगा मला, की तुम्ही जर माझा बघून जर तुम्ही माझा व्हिडिओ बघून जर तुम्ही पास्ता केला असेल तर ते पण सांगा, किंवा तुम्ही अशाच पद्धतीने करत असाल तर ते पण सांगा. तर ठीक आहे, मग आता इथे चीज मिओनीज घालून मी छान मिक्स केलं आहे. आता मी ह्याच्यावरतीच चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो घालत आहे आणि थोडीशी काळी मिरी पावडर घातली आहे मी ह्याच्यावरती. खूप छान लागते टेस्ट ह्या सगळ्यांनी. तर असा आपला पास्ता रेडी झालेला आहे आणि तो छान आम्ही गप्पा मारत टी व्ही बघत खाल्ला देखील. पण माझ्या लक्षात नव्हतं, सुरुवातच आहे ना, तर मग मी विसरते काही रेसिपीजचा फोटो वगैरे काढायला मी विसरते आणि नेमके त्या दिवशी पण मी पास्त्याचा फोटो काढायलाच विसरली. सो मग मी व्हिडिओमधलाच एक स्क्रीनशॉट घेऊन तो थंबनेलला ठेवलेला आहे. मी प्रयत्न करत आहे की माझ्या रेसिपीचेच फोटो मी थंबनेलला ठेवीन. तर ठीक आहे, सुरुवात आहे तर होणारच असं, आता मागे पुढे ह्याच्यातूनच मी शिकणार आहे. तर थँक्यू आणि आता नवीन व्लॉगमध्ये लवकरच भेटू. बाय.